पुण्यामध्ये भाजपची घोडदौडच सुरू आहे, कारण भाजपचा 80 जागांवर आघाडी मिळताना दिसते. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र मोठा फटका बसलाय. काका पुतण्यांच्या युतीला जनतेनं, पुणे पिंपरी चिंचवडमधल्या जनतेनं नाकारलेलं दिसतंय. जो पुण्यामध्ये पॅटर्न दिसला तोच पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा दिसला. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अजित पवारांना मोठा धक्का बसलाय. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या या निकालासंदर्भात आणखीन जाणून घेण्यासाठी जाऊयात. माझे सहकारी रोहन कदम आता आपल्यासोबत आहेत. रोहन, जवळपास सगळे निकाल झालेत की अजून काही फेऱ्या बाकी आहेत? अजून काही जागांची मोजणी व्हायची आहे? अजून बऱ्याच जागांची मोजणी जी आहे ती कविता अजून खरं तर व्हायची आहे. साधारणतः 5:30-6 वाजेपर्यंत अंतिम कौल हाती येतील अशा प्रकारची शक्यता आहे. कारण का पुण्यामध्ये 4चा प्रभाग आहे आणि या 4चे प्रभाग असे जवळपास अनेक प्रभाग असल्यामुळे या प्रभागांमध्ये साधारणतः मतमोजणी करण्यासाठी 8 ते 9 फेऱ्या कराव्या लागत आहेत आणि एका मतमोजणीच्या केंद्रावरती 3 प्रभागाची मतमोजणी केली जाते. सध्याच्या घडीला एक प्रभाग प्रत्येक मतमोजणी केंद्रावरचा पूर्णपणे संपलेला आहे, तर दुसऱ्या प्रभागाला आत्ता नुकतीच एक 10 मिनिटापूर्वी सुरुवात जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे अजून दुसरा प्रभाग आणि तिसरा प्रभाग अशा प्रकारची प्रभागांची सगळी मतमोजणी जी आहे ती व्हायची आहे. काही ठिकाणी 2 प्रभाग संपल्याची देखील माहिती येते. 4-5 केंद्रावरती 2 प्रभाग संपलेले आहेत. अजून काही प्रभाग येणं बाकी आहे, परंतु जे कौल आतापर्यंत हाती येत आहेत त्या कलांनुसार भाजप जी आहे ती एक हाती सत्ता कदाचित पुणे महानगरपालिकेवरती फडकवू शकते. कारण का साधारणतः आपल्याला माहिती आहे की 83 जागांची गणित आहे. जर का कोणाला सत्ता स्थापन करायची असेल तर 165 जागा पूर्ण आहेत आणि 83ला मॅजिक फिगर आहे. त्यामुळे ही मॅजिक फिगर भाजपने जवळपास ओलांडलेली आहे. अधिकृत निश्चिती जी आहे ती अवघ्या काही तासाभरामध्ये होईल, परंतु भाजपने एक हाती सत्ता जी आहे ती पुणे महानगरपालिकेवरती आणलेली आहे आणि अनेक प्रभाग असे आहेत ज्या प्रभागांमध्ये पॅनल टू पॅनल जे आहेत ते भाजपने जिंकलेले आहेत. साधारणतः 7 ते 8 प्रभाग आतापर्यंत असे झालेले आहेत ज्याच्यामध्ये पॅनल टू पॅनल जे आहेत ते उमेदवार भाजपने निवडून आणलेले आहेत. काही ठिकाणचं एखादं दुसरं सीट गेलेलं आहे, परंतु अजून सगळ्यात महत्त्वाच्या ज्या लढाई आहेत पुणे महानगरपालिकेतल्या त्याचे कल हे येणं बाकी आहे. ते शेवटच्या क्षणापर्यंत चालणार आहे. त्यामध्ये प्रभाग 23 असेल, प्रभाग 24 असेल, यातलं मतमोजणी जी आहे ते अजून व्हायची आहे. इथे अंधेकर विरुद्ध धंगेकर आणि बिडकर विरुद्ध धंगेकर असे सामना जो आहे तो या 23 आणि 24 मध्ये पाहायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पुण्यातील जे काही घराणेशाही होती त्याला नमवण्यासाठी जे विद्यमान आमदार होते त्यांच्या मुलाबाळांना किंवा अनेकांना तिकीट जे आहेत ते पक्षाने कापलेली होती, परंतु जे दिवंगत होते त्यांच्या लेकरांना तिकीट जी आहे ती दिलेली होती. मग त्यामध्ये मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक याला कसब्यातून जी आहे ती उमेदवारी दिली होती. गिरीश बापट यांच्या सून स्वर्धा बापट यांना देखील उमेदवारी दिलेली होती आणि या दोघांचा देखील विजय जो आहे तो नुकताच झालेला पाहायला मिळतोय. कविता, धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. तर पुणेकरांनी, जसं आता आपल्याला रोहन सांगत होते, पुणेकरांनी निष्ठावंत भाजप नेत्यांच्या मुलांना प्रेमानं स्वीकारले. कारण दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वर्धा बापट या निवडणुकीमध्ये उमेदवार होत्या भाजपच्या. त्या 29,000 मतांनी आघाडीवर आहेत आणि मुक्ता टिळक त्यांचे चिरंजीव कुणाल टिळक हेही 8,000 मतांनी आघाडीवर आहेत. या दोन्ही उमेदवारांचा विजय हा जवळपास निश्चित मानला जातोय. गिरीश बापट यांच्या कुटुंबियांना या विजयाचा विश्वास आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी. पुण्यातील भाजपचे मोठे नेते स्वर्गीय गिरीश बापट यांच्या सून पुण्यातील प्रभाग क्रमांक 22 मधून जे आहेत ते निवडून आलेला पाहायला मिळतात. आपल्यासोबत स्वतः स्वर्धाताई आहेत. ताई, मोठा विजय पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने ह्या सगळ्या विजयामुळे भावना आहेत? खरंच आज खूप आठवण येते बाबांची आणि मला वाटतं त्यांच्या विश्वासामुळेच घरोघरी लोकांच्या मनात एक आदर आणि आपुलकीची भावना असल्यामुळे मला इतकी साथ लोकांची आणि आशीर्वाद मिळाला एवढंच मी समजते. आपल्यासोबत गौरव बापट चिरंजीव आहेत गिरीश बापटांचे. इतर काळात तुम्ही गिरीश भाऊंच्या अनेक निवडणुका पाहिल्या असतील. ही निवडणूक वेगळी होती. पत्नीसाठी लढत होतात, पत्नीसाठी प्रचारात फिरत होतात. खूप वेगळ्या पद्धतीने आम्हाला अनुभव या निवडणुकीत आले. कारण पहिली निवडणूक होती जी आमच्या घरातली, ज्याच्यात आमचे बाबा नव्हते, पण त्यांचे आशीर्वाद आमच्याबरोबर कायम होते आणि त्यांना आम्ही जो शब्द दिला होता की पुढे व्यवस्थित सगळं आम्ही घडवू, त्याप्रमाणे आम्ही करण्यात सक्सेसफुल झालो, याचा आनंद आहे. हा विश्वास आहे लोकांचा आणि ह्यामध्ये काम करायचं म्हणजे आम्ही सगळे मिळून नागरिकांच्या मदतीने त्यांच्या सपोर्टने आम्ही काम करणार. आम्ही जिथे जिथे गेलो, हाऊस टू हाऊस गेलो, तिथल्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्या सोबत राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही यंग टीम आहोत. त्यामुळे काम करायला आम्हाला जिथे कान धरायचे तिकडे धरतील असं आम्ही सगळ्यांना जाहीररित्या सांगतो की आमच्या चुका सांगा, आम्हाला करेक्ट करा, आम्हाला मार्गदर्शन करा आणि आम्ही सगळे टीम म्हणून काम करू. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.